गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आदेशानं गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांना दिलेल्या आदेशाची प्रत समोर आली। पुणे पोलिसांनी नाकारलेल्या शस्त्र परवान्याचा आदेश योगेश कदमांनी रद्द केला। सचिन घायवळवर 2015 नंतर पुण्यात गुन्हा नाही असा शेरा गृहराज्यमंत्र्यांनी मारला होता। अपिलार्थीविरुद्ध पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 3 गुन्हे दाखल। हे गुन्हे 2015 सालचे। पुणे पोलिसांनी दिलेल्या आदेशात कदम काय म्हणाले ते आपण पाहतोय। न्यायालयानं अपिलार्थी यांना गुन्ह्यांमधून दोषमुक्त केले। न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेत। अपिलार्थीचा बांधकाम व्यवसाय असून त्यांना रोख रक्कम बाळगावी लागते, त्यामुळे जीवाला धोका असल्याचं अपिलार्थी यांचं म्हणणं आहे। न्यायालयाच्या आदेशाचं अवलोकन केलं असता अपिलार्थींनी मांडलेले मुद्दे योग्य असल्याचा निष्कर्ष। मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी योगेश कदम आदेश पारित करत आहे। अपिलार्थींचा अपील अर्ज मंजूर करण्यात यावा। पुणे पोलीस आयुक्तांचा 20 जानेवारी 2025 आदेश रद्द करण्यात येत आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करावी। बनावट पासपोर्टच्या आधारे पुण्यातला गुंड निलेश घायवळनं पोबारा केला। पण याच निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवान्याचं शिफारस पत्र दिलं। विशेष म्हणजे पुणे पोलिसांचा विरोध असताना योगेश कदमांनी शिफारस पत्र दिल्याचं समोर आले। सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। गंभीर गुन्ह्यांमुळे सचिन घायवळला शस्त्र परवाना देऊ नये असा पुणे पोलिसांचा अहवाल आहे। पुणे पोलिसांनी गृह खात्याला हा अहवाल दिला होता, पण 20 जूनला सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आला। दरम्यान योगेश कदम यांचंही शस्त्र परवाना देण्यासंदर्भातील पत्र समोर आलंय, ज्यात कदम यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। सदर प्रकरणातील दस्तऐवज आणि आदेशाचं अवलोकन केलं असता सचिन घायवळ यांच्या विरुद्ध 3 गुन्हे दाखल होते। हे गुन्हे 2010 आणि 2015 मधील आहेत। न्यायालयानं या गुन्ह्यातून दोषमुक्त केलं असून त्याबाबतचे आदेश त्यांनी सादर केले आहेत। 2015 नंतर सचिन घायवळ यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं त्यांनी सुनावणीवेळी सांगितलं। अपिलार्थी सचिन घायवळ यांचा बांधकाम व्यवसाय असून व्यवसायातील स्पर्धेमुळे आणि व्यवसायाच्या निमित्तानं रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असल्यानंच जीवितास धोका असल्याचं सचिन घायवळ यांचं म्हणणं आहे। या प्रकरणातील दस्तऐवज आणि न्यायालयाच्या आदेशाचं अवलोकन केलं असता अपिलार्थी सचिन घायवळ यांनी मांडलेले मुद्दे संयुक्तिक असून ते योग्य असल्याच्या निष्कर्षाप्रत मी आलो आहे। शस्त्र अधिनियम 1959 व कलम 18, शस्त्र नियम 2016च्या नियम 105 नुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकाराद्वारे मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी योगेश कदम राज्यमंत्री गृह खालीलप्रमाणे आदेश पारित करत आहे। अपील अर्ज मंजूर करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त पुणे शहर दिनांक 20 जानेवारी 2025चा आदेश रद्द करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त पुणे यांनी शस्त्र परवाना देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी। 24 जून 2025। एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात। तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही। पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली असती ओरडली असती तर बलात्कार झाला नाही। अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल। हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो। मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात। शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते।
तर ट्विट करून मंत्री योगेश कदम यांनी नियमानुसार कार्यवाही केल्याचं म्हटलंय. शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणून सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं व दिशाभूल करणारं आहे. दुसरीकडे घायवळ प्रकरणात शिंदेचे शिवसेनेचे नेते धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवले. निलेश घायवळ सोबत फोटो असणारा समीर पाटील चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये बसतो असा आरोप धंगेकरांनी केला. तसंच समीर पाटीलकडे 100 कोटींची संपत्ती कुठून आली असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केलाय आणि समीर पाटीलचे कॉल रेकॉर्ड चेक करा अशी मागणी धंगेकर यांनी केली. समीर पाटील कोण आहे तर तो दादांची इथं लोडबोड करणारा जर एवढं जर जवळ बसत असेल तर मग माहिती का एकंदर साध्या आमच्या कार्यकर्त्याची शेजारी दुसरा माणूस बसत नाही कारण तर तो मान सन्मान देतो. तो जर इथली अंतर्गत मैत्री असेल तर मग आता मला ह्याचा शोध घ्यावाच लागेल. हा 100 कोटीचा मालक कसा झाला त्याची माहिती माझ्यापेक्षा दादा चांगलं माहिती देते माझ्यापेक्षा. कोण इन्कम टॅक्सचा कमिशनर आहेस का म्हणून त्यांना उत्तर देतो ना मी. तो कोण विचारणार मला मी किती रोजचाही असेल म्हणजे 100 कदाचित ती कमी म्हणत असेल त्याच्या पोटात का दुखते. त्याच्या प्रॉपर्टीच्या इन्क्वायऱ्या जर चालू असतील तर माझा दोष नाही आहे. निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात फरार झालाय. आधी लंडन आणि नंतर स्वित्झर्लंडला गेल्याची चर्चा आहे. निलेश घायवळच्या 40 ठिकाणी संपत्ती असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले. घायवळच्या 40 ठिकाणच्या संपत्तीची कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत. जामखेड, अहिल्यानगर, धाराशिव या भागामध्ये निलेश घायवळच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी आहेत. तपासामध्ये निलेश घायवळच्या नावाने पवनचक्कीचं बिल देखील आढळून आले. निलेश घायवळ याच्या पश्चात सचिन घायवळ गँग चालवतो. सचिन घायवळला गँगमध्ये सर म्हणून ओळखलं जातं. निलेश घायवळ याच्यावरून आधी पुणे पोलीस आणि सरकारवर विरोधक तुटून पडले. त्यातच गृहराज्यमंत्र्यांनीच गुंडाच्या भावाला शस्त्र परवान्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.